नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण कोथिंबीरीचे सांडगे कसे बनवायचे ते बघणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे आणि खूपच चविष्ट लागतात हे सांडगे। हे सांडगे तुम्ही बनवून वर्षभर खाऊ शकता। जर एखाद्या वेळेस तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला तर खिचडी करायची आणि खिचडी सोबत हे सांडगे जे आहेत ते तळायचे। अप्रतिम लागतात चवीला, नक्की करून बघा। तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे एक जुडी कोथिंबीर आहे। तिला निवडून घेतलं आणि स्वच्छ धुवून कपड्यावर सुकवून घेतलं आणि बारीक कट करून घेतलेलं आहे। मेथीलाही तसंच निवडून घेऊन धुवून घेतलंय आणि सुकवून घेतलंय आणि त्यानंतर त्याला बारीक कट करून घेतलेलं आहे। दोन्हीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। प्रमाण असं काहीच नाही। जर तुम्हाला मेथी जास्त आवडत नसेल तर मेथी कमीही करू शकता किंवा स्किप पण करू शकता। तर इथे मी मेथी घेतली कोथिंबीर मोठ्या भांड्यामध्ये घेतलेली आहे आणि मेथी घेतलेली आहे। दोन्ही मिक्स केलेलं आहे। त्यासोबत आता मी 3 चमचे तीळ घालतीये। हे पांढरे तीळ आहेत। 3 चमचे तीळ घातलेत मी। तीळ दाताखाली आले की खूप छान चव लागते। आता त्यासोबत 1 चमचा लाल तिखट ॲड करते आणि थोडंसं आणखीन घेते। त्यासोबत आता हळद घालायची अर्धा छोटा चमचा, धने जिरे पावडर आहे अर्धा छोटा चमचा, 1 चमचा जिरे आहेत ते तव्यावर मी थोडेसे गरम करून घेतलेत। त्यासोबत 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी इथे बारीक कट करून घातलेल्या आहेत। हिरवी मिरची दाताखाली आली की खूप छान लागते। 1 टोमॅटो आहे, त्याला मी बारीक कट करून घेतलेला आहे, तोही घातलाय। चवीनुसार मीठ ॲड करते आणि याला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे खूप कोरडं वाटत असेल पण जसं आपलं मीठ जे आहे ते आणि टोमॅटो जसं मिक्स होईल तसं हे छान ओलसर होतं। तर छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक 5 ते 7 मिनिटं मी ठेवणार आहे। याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय हे छान ओलसर झालेलं आहे। तर याला एक 5 ते 7 मिनिटं साईडला ठेवूया। एक 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं मिश्रण तुम्ही बघू शकताय किती ओलसर झालेलं आहे। तर एक ताट घेतलंय, त्याला मी थोडंसं तेलाचा हात लावून घेतलेला आहे। तुम्ही हे कोणत्याही प्लास्टिकवर पण करू शकता आणि असं छोट्या साईजचा एक गोळा घेऊन हाताने त्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि सांडग्याचा आकार द्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे आपलं मिश्रण ओलं झाल्यामुळे हे छान बाइंड होतं। आपल्याला याला बाइंडिंगसाठी काहीच टाकायची गरज नाही। जे आपण टोमॅटो घातलाय आणि बाकीचे मसाले घातलेत त्यामुळे हे छान बाइंड होतं आणि मस्त बनतात हे सांडगे। तुम्ही बघू शकताय जास्त दाबायचं नाही आहे, हलक्या हाताने हे सांडगे बनवायचे आहेत। जर तुम्ही जास्त दाबलं तर त्यामधले जे पाण्याचं प्रमाण आहे ते पूर्ण निघून जाईल आणि आपले सांडगे जे आहेत ते खूपच सुके होतील आणि त्यानंतर ते तुटायचीही शक्यता आहे। तर अशा प्रकारे मी सर्व सांडगे बनवून घेतलेले आहेत। आता या सांडग्यांना आपण 3 ते 4 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेऊया। जेव्हा हे छान वाळतील तेव्हा आपण बघूया। तर ह्या सांडग्यांना आपण 4 ते 5 दिवस वाळवून घेऊया कडक। आणि हे जो टोमॅटो आहे, हिरवी मिरची आहे आणि त्यासोबत कोथिंबीर आणि मेथीचं जो पाणी आहे म्हणजे जो ओलसरपणा आहे तो वाळण्यासाठी आपल्याला 4 ते 5 दिवस लागतील। तर एक 5 दिवस झालेले आहेत, आपले सांडगे जे आहेत ते छान वाळलेले आहेत। तर नक्की करून बघा, हे सांडगे खूपच चविष्ट लागतात आणि तुम्ही गरमागरम खिचडीसोबत हे सांडगे तळून जर दिले तर अप्रतिम लागतात। मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतील। नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला जे बेल बटन आहे तेही दाबा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आणि असाच माझ्या चॅनलला सपोर्ट करा। आणि आपण अशाच आता नवीन वाळवण्याचे पदार्थ बनवणार आहोत। तर पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत। धन्यवाद।